शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। शेतकरी हमीभावाच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। यावेळी शेतकरी प्रश्नांचं राजकारण करू नका, अध्यक्षांनी याबाबत बैठक बोलावली असून त्या बैठकीत यावर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं। अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करतात। हे आपल्यासाठी भूषणावं नाही, हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही। अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा, अध्यक्ष महाराज, हे सरकार बोतळ झालं असेल, हे सरकार बोतळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना, म्हणून हा प्रश्न राखून ठेवा। ठीक आहे नाना भाऊ, मी प्रश्न राखून ठेवा, याला उत्तर दुसरं हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय। अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता। 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली। आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0% पहिले 12% होता, आता 0%वर आणलं। केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना, त्या वाचानं जरा, ध्यानपत्र त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे? उघड इथे फसवणूक आहे। तर माननीय अध्यक्ष मोदयांनी रुलिंग दिलं आहे, शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे? ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर, आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे। त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू। पूर्वातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये, आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल? त्यामुळे मुळामध्ये नाही, आपले तंबी द्यायची गरज नाही आहे, त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे। तथापि ऐका ना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही। कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला, आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून तो विषय पार करून घेतले पाहिजे।